का आमच्या वाटत अशा आडव्या जात आहे? जग मारलेण्याच्या परमिशनची वाट बघत बसलो. डायरेक्ट लग्नाचे फोटो दिले असते ना, आमच्या प्रेमाची माती झाली नसती. आई साहेब, मला एक जेन्युइन डाऊट आहे बरं का. मी खरंच तुमच्या पोटचा मुलगा आहे का मला कुठल्या उकिरड्यावरनं उचललंय? सुजित, काय बोलताय तुम्ही? सत्य. सत्य. सुजित, काय 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 चुकीचं बोलतोय मी? काय चुकीचं बोलतोय? पोराला सुख देता येत नाही मान्य, चुकी नाही जमत काही लोकांना. पण निदान त्या पोराला असं दुःखाच्या दरीत नका ढकलू. तुम्ही नुसतं ढकलत नाही आई साहेब, तुम्ही वरून माती बी घालताय. काय वाईट केलं आम्ही तुमचं? कुठल्या जन्माचं सूड उगवत? तुम्ही आमचं घर तोडलं, आमची प्रेमाची माणसं तोडलीत. आम्ही काय बोललो नाही. आयुष्यभर आमची तुलना आमच्या दोन भावांसोबत करत राहिला. रणजितरावांकडे बघा, दादासाहेबांकडे बघा, दादासाहेबांकडे बघा, रणजितरावांकडे बघा. स्वतःला हरवत चाललो तो साहेब म्हणून घराबाहेर पडलो. जगलो बडंगासारखे एकट्याने. कुणाची माया नाही, कुणाचं प्रेम नाही, कुणाला आमची पर्वा नाही. काही लोकांना होते आमची पर्वा. दुनियादारी ते बी हरत. इथं आमची जन्मदात्री यायच आमच्या स्वप्नांच्या गळ्याचा घोट घ्यायला चालली. सुजितराव. काय सुजितराव? काय सुजितराव? सुजित, काय सुजितराव? बस बस. दादासाहेब प्लीज तुम्ही रिॲक्ट करू नका. सगळी ऐकले बाहेर काढून तुमची. गप्प बस, एक शब्द बोलणार नाहीयेस. अरे काय घुसलंय डोक्यात तुझ्या? गप्प बस जरा. गप्पच आहे मी, कुठं काय बोललो? भैया साहेब आपण नव्हती ना, सगळं मोगरा वगैरा होत. आपली स्वप्न, आपली ध्येय, आपले विचार कोणाला तरी पटताय, कळतायत. जिच्या मांडीवर डोकं ठेवून रडावंसं वाटेल ना, ती होती आपण. जिच्या समोर खुरून असं हसावं असं वाटेल ना, ती होती आपण. पण पोराचं सुख बघवल त्या कुसुमावती ढाले पाटील कसल्या ना. बरोबर नाही साहेब? सुजित, बरोबर ना? जाऊ दे रणजित, राहू दे. आई साहेब, तुम्ही मला माझ्या अपहरणापासून तोडलं. पुढच्या पोराचं वाटोळ केलं तुम्ही.